नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डाळिंब लागवडीपासून किंवा जी जमीन निवडण्याची जी प्रक्रिया होती माझी, त्यापासून ते आज माझं डाळिंब जवळजवळ 10 महिन्यांचं झालं आहे. या वेळेमध्ये, या काळामध्ये मी ज्या काही समस्या अनुभवल्या किंवा जे काही त्याचं नियोजन मी केलं, त्या बाबतीमध्ये एक सविस्तर आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा जर व्हिडिओ मोठा होत असेल तर आपण याला काही भागांमध्ये पाहू. तर सर्वप्रथम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच दिवस सविस्तर व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो. थोडं कामात मी व्यस्त असल्यामुळे हे मला जमलं नाही. पण जसं काही शक्य होईल तसं आपण हे प्रोग्राम पुढे चालवत ठेवू. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट येते, तर डाळिंब लागवड करत असताना सर्वांनाच एक म्हणजे माहिती पाहिजे असते की आपण शेतजमीन त्यासाठी कशी निवडावी. तर त्याची शेतजमीन निवडणं, रोपाची निवड करणं आणि त्याची लागवड करताना कशी करावी, इथपर्यंत गोष्टी आपण आज याच्यामध्ये पाहूयात. सर्वप्रथम आपण जमीन निवडत असताना कुठल्याही पिकासाठी जमीन निवडत असताना एक प्रथम विचार करायचा असतो की त्या जमिनीतील पाण्याचा निचरा हा किती प्रमाणावर होतोय. जास्त पाण्याचा निचरा होणारी जमीन जी आहे ती कुठल्याही फळबाग पिकासाठी ही चांगली मानली जाते. आता डाळिंब पिकाच्याच बाबतीमध्ये विचार करायचं झालं तर साधारणतः आपण सुंदर असं निचरा असणारी जमीन, जास्तीत जास्त चांगला निचरा असणारी जमीन ही डाळिंब पिकासाठी आणखी चांगलीच मानली जाते. परंतु त्यासाठी आपण असं नाही की प्रत्येक शेतकऱ्याकडे अशाच जमिनी अवेलेबल असतील, असं नाही. काही शेतकऱ्यांकडे काळपट जमिनी असतील, थोडंसं काळ्या जमिनी असतात, जाड जमिनी असतील. तर यासाठी पण आपल्याकडं आपण लावत असताना एक याचा विचार करू शकतो. आणि आपण जी डाळिंब लागवड तिथे करत असतो, ती सुरुवातीला लागवड करत असतानाच बेडवरती करावी. म्हणजे आपला निचरा जो जमिनीचं भाग वरती येतो, बेड केल्यानंतर जमिनीचा जो भाग वरती उठतो, त्याच्यामध्ये त्याला बाजूने निचरा होऊ शकतो आणि त्याची डाळिंबाची मुळं जी आहेत, ते पूर्ण त्याच्या बेडमध्ये वाढतात. त्यासाठी पूर्ण जो तुम्हाला लावायचा आहे सुरुवातीलाच, तेवढा बेड त्याच्यावरती तुम्ही लावा आणि त्याच्यावरती लागवड आपण करू शकता. पण बेडवरती लावल्यानंतरचं मी जे काही गोष्टी अनुभवल्या, त्याच्यामध्ये असं झालं की जे झाडं आपण बेडवरती पूर्ण लावतो, त्याला जास्त आधाराची गरज लागते. कारण पाऊस आल्यानंतर जी जमीन ढिली होते, जे पावसामुळे, त्याच्यानंतर ते इकडे-तिकडे रेलण्याचं थोडंसं वाऱ्या वगैरेचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जे जमिनी आमच्याकडे जमिनी कशा आहेत, आमच्याकडे एक दीड ते 2 फुटांपर्यंत फक्त माती आहे. त्यानंतर खडक आहे. तर आम्ही काय केलं होतं, की थोडंसं वरती बेड घेऊन, थोडंसं वरती उभार घेऊन त्याच्यावरती लावलं होतं आणि त्याला नंतर खोडांना माती लावली. कारण आमच्या जमिनी खडक जवळ असल्यामुळं लवकर ढिल्या होतात आणि त्या झाडं रिलण्याचं त्याच्यामध्ये आम्हाला समस्या येऊ शकते. आम्ही त्याच्यामध्ये तो प्रकार केलेला आहे. जमीन निवडत असताना आणखी एक विचार गोष्टीचा करायचा आहे, की आपल्या जमिनीचं जे pH आहे, तो पण आपण तपासावा. जास्त जर pH असला 7.5च्या वरती जर pH असेल, तर त्यासाठी आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम त्याच्यासाठी फेस करायला लागतील. त्याच्यामुळे आधी माती परीक्षण हा तर कुठल्याही फळबाग लावतानाचा हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचा pH आणि जमिनीतील नत्रांची किंवा ह्या गोष्टींची आपल्याला मोजमाप त्याच्यामध्ये करता येत असतं. त्याच्यानंतरचा विषय झाला, जमीन निवडून तर आपण झालं. चुनखडीची जमीन ही ज्या शेतकऱ्यांना टाळता येईल, त्यांनी टाळावी. कारण त्याच्यामध्ये अनर्थक खर्च वाढतो. त्यासाठी ट्रीटमेंट्स वगैरे आपल्याला करायला लागतात किंवा झाडांना प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. काळ्या जमिनीमध्ये जर आपण जास्त पाणी धरणारी जमीन असेल, त्याच्यामध्ये मर रोगासारख्या गोष्टींचा धोका जास्त जाणवतो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे काळ्या जमिनीवाल्या शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालं, की ते म्हणतात, की आमची बाग 7 ते 8 वर्षांच्या पुढे टिकत नाही. त्या काळ्या जमिनीमध्ये त्याला लवकर मर रोग येतो. पण मित्रांनो, आपण याच्या पुढेही बघणार आहोत, की ह्या गोष्टींसाठी आपण व्यवस्थापनात्मक गोष्टी काय करू शकतो. प्रतिबंधात्मक मर रोग किंवा ह्या गोष्टी आहेत, त्यासाठी प्रतिबंध म्हणून आपण काही गोष्टी करूयात, त्या आपण पुढे बघूयात. आता विषय येतो, की रोप निवडण्याचा. आता शेतकऱ्यांना माहिती इतपत असते, की रोप आपण निवडताना एक गुट्टी घ्यावी की टिश्यू कल्चर घ्यावं. माझं मत असं आहे, की गुट्टी आणि टिश्यू कल्चर हे दोन्हीही रोपं जे आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत. पण आपण रोप निवडत असताना जर आपण गुट्टीचं रोप निवडत असाल, तर आपण अशाच ठिकाणचं गुट्टीचं रोप निवडावं, की जिथे आपण बागेला व्हिजिट केलेली असेल. त्या बागेमध्ये तेल्या किंवा निमॅटोडचं प्रमाण नसेल. हे इन्फेक्शन त्याच्या बागेमध्ये नसतील, अशा ठिकाणची गुट्टी आपण निवडली, गुट्टीचं रोप आपण निवडलं, तर त्याचा काही इश्यू नाही आहे. पण जर जर निदर्शन म्हणजे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहू शकत नसाल,
तर आपण त्या ठिकाणची रोपं निवडताना जरासा विचार करायचा असतो. कारण बागेमध्ये इन्फेक्शन वगैरे असेल, प्रत्येक व्यक्ती आपलं काही बाजू लपवत असतो. आता तुम्ही जर बघत असाल तर YouTubeवरती एकाड एक व्हिडिओज येतो, तो आपला प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा काहीतरी रोपं वगैरे विकण्यासाठी येत असतो. त्याच्यासाठी त्यांची एक सांगण्याची बोलण्याची पद्धती वेगळी असते. पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला गेल्यानंतर आपल्याला त्याची स्थिती थोडीशी वेगळी जाणवू शकते. त्यामुळे आपण रोप निवडत असताना जेव्हा गुट्टीचं रोप आपण निवडू, त्या ठिकाणी आपण जाऊन त्या बागेला एक व्हिजिट करावी आणि त्या व्हिजिट केल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी पाहूनच ते रोप आपण निवडावं. टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बोलल्या जातात की टिश्यू कल्चरचं रोप हे काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. पण असं नाही, टिश्यू कल्चरचं रोप हे प्रॉब्लेमॅटिक ठरत नाही. याउलट टिश्यू कल्चरच्या रोपांच्यामुळे जे इन्फेक्शन्स आहेत समजा, ते लॅबमध्ये बनवले गेलेले त्याच्यावर प्रोसेस करून रोपं असतात. त्याच्यामध्ये इन्फेक्शन येण्याचं प्रमाण बिलकुल नाही, येऊ शकत नाही. कारण ते लॅबमध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग आणि त्याचं एन्व्हायरमेंट त्याचं मेंटेन करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे टिश्यू कल्चरच्या रोपांना थोडंफार बदनाम करण्याचा प्रयत्न कधी कधी केला जातो. तसं काही विषय नाही. माझी जी सगळी झाडं आहेत ती टिश्यू कल्चरच्या रोपांचीच आहेत. आता विषय पूर्वीची मशागतीचा झाला आहे. बेड करायचं असेल तर तुम्ही बेड करून लावू शकता. जर तुमची जमीन थोडीशी मुरमाड वगैरे असेल तर एक थोडाफार जर तुम्हाला 1.5 फुटांचा बेड करायचा असेल तर त्याच्या अर्ध्यापर्यंत तुम्ही आधी बेड करून त्याच्यावरती लावू शकता. नंतर त्याला मातीही तुम्ही लावू शकता. आता विषय येतो लागवडीच्या वेळेचा किंवा लागवडीच्या नंतरचा. लागवड कधी करावी? लागवड ही साधारणतः जानेवारीच्या आसपासची लागवड ही सर्वोत्तम मानली जाते. परंतु असं काही नाही आहे. डाळिंब हे वर्षभरामध्ये कधीही लावू शकतो, पण वेगवेगळ्या वेळेत लावल्यानंतर वेगवेगळी आव्हानं आपल्याला पेलावं लागतात. जर उन्हाळा वगैरे जर याच्या टायमामध्ये लावलं तर ते झाडं थोडे स्ट्रेसमध्ये किंवा ह्या वाढीवर थोडीसा परिणाम होण्याची त्याची शक्यता असते. आपण जी आपली बाग लावली होती ही जुलै महिन्यामध्ये लावली होती. जुलै महिन्यामध्ये लावल्यानंतर त्याला वाढीचा वगैरे प्रॉब्लेम आला नाही. परंतु जे थ्रिप्स आहेत, कीटकांचा जो आहे प्रॉब्लेम आपल्याला खूप आला होता. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खूपच कीटकांचा हल्ला त्याच्यावरती होत होता. पण त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रतीची जी कीटकनाशक आहेत ती आपण जर वापरली तर त्याचा आपल्याला थोडासा परिणाम कमी करता येतो. आपण त्या टायमामध्ये साधारणतः सिस्टमिक किंवा कॉन्टॅक्ट दोन्हीपैकी वापरू शकता. इमिडाक्लोप्रिड सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वापरू शकतो किंवा आपण ग्रासिया पण आम्ही त्या टायमाला वापरलं होतं. अल्टिमेअर पण आपण त्या टायमाला वापरलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडासा त्याचा परिणाम कमी करता त्या वेळेमध्ये आला होता. तर त्या कीटकांचा विषय तो त्या टायमामध्ये होत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस लागवड करत असतो त्या टायमामध्ये एक प्रमुख विषय येतो की जे टिश्यू कल्चरचं रोप वगैरे जर असेल तर ते अगदी छोटं असतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्याला बाकीचा परिणाम होत नाही किंवा त्याचं मरण्याचं वगैरे प्रमाण त्याचं बिलकुल राहत नाही. 100% त्याचा सक्सेस रेट होतो टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये मी सांगतो. गुट्टीचं रोप कसं असतं, थोडं दणकट असतं. त्यामुळे त्याला ह्या गोष्टींचा थोडासा परिणाम कमी होतो. तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वगैरे जर लागवड त्याची करत असाल तर टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये थोडासा आपण विचार करावा की उन्हाळ्यात लागवड करताना त्याला थोडेसे पुढच्या बाबतीमध्ये परिणाम होऊ शकतात. आता याच्या पुढची गोष्ट येते, मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं, मीही लावताना मी कन्फ्यूज झालो होतो त्या टायमामध्ये की रोप लागवडीनंतर त्याची छाटणी किंवा त्याचं टॉपिंग आपण पहिलं कधी घ्यावं. बऱ्याच लोकांना विचारलं, बरेच त्याच्यावर रिसर्च केला. काही लोकांचं म्हणणं आलं की 6 महिन्याला कात्री लावायची नाही, 6 महिने त्याला काहीच करायचं नाही, तसंच झाड राहू द्यायचं. पण मित्रांनो, ते जे आहे ते थोडंसं मला मिथ वाटलं. ते जरा अफवा वाटली की 6 महिने झाडांना, कारण माझं 2 महिन्यामध्ये झाड पूर्ण वाढून खाली पडून गेलं होतं. मी त्याच्या टायमाला काही विचार केला नव्हता, पण 2 महिन्यानंतर मला जाणवलं की याला काहीतरी करायला पाहिजे. तर मी महिन्यांचा विषय सोडा, मी कधीही सांगतो की तुम्ही टॉपिंग अशा टायमात घ्या की जिथे तुमचं झाडाचं स्ट्रक्चर आणि झाडांची उंची किंवा झाडांचं जे स्थिती आहे ते बघून आपण त्याची टॉपिंग घेणं गरजेचं असतं. महिन्यावर किंवा दिवसांवरती त्याचं टॉपिंग आपण घेत नसतो. त्याच्या झाडांची उंची साधारण 1.5 फुटांच्या आसपास असावी किंवा ते एकदम सरळ सरळ स्थितीमध्ये जोपर्यंत आहे, ज्यावेळेस आपल्याला झाड वाटतं की आपलं पडायला लागले किंवा कलायला लागलं, इकडे इकडे व्हायला लागले, त्या टायमाला त्याची टॉपिंग घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. कारण त्या टायमात टॉपिंग नाही घेतली तर तुमचं झाड पूर्ण वरती वाढण्याच्या ऐवजी असं आडवं पडून जाईल आणि 4-4, 5-5 महिने मलाही त्याच्यामध्ये फोन वगैरे आले की आमचं झाड जे आहे 5 महिने 6 महिने आम्ही त्याला कात्रीच लावली नाही, आता आमचं झाड आहे ते पूर्णपणे पडून गेलं आहे खाली. अशी स्थिती आपल्यावरती येऊ नये यासाठी आपण सजग राहायचं आहे आणि अफवांवरती विश्वास नाही ठेवायचा. आपल्याला प्रॅक्टिकल दिसतं, शेतकऱ्याला शेतामध्ये दिसत असतं की माझ्या झाडांनाही कशाची आवश्यकता आहे किंवा काय याची करायला पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये आहे. आता त्याच्यानंतर आम्ही आत्तापर्यंत याला आधार काठी काही दिली नाही.
मध्ये प्रचंड वारा आलं होतं आमच्याकडे. एक 10-20 झाडं आमची इकडे तिकडे थोडीशी हलली होती, पण तेही आम्ही दुरुस्त केली. पण मी याला माझ्या वेळेत लवकरात लवकर याला टॉपिंग करायला सुरुवात केल्यामुळे तुम्ही नेहमी पाहत असाल आमच्या व्हिडिओजमध्ये की आमच्या झाडांचं स्ट्रक्चर आणि त्याचा स्ट्रॉंगनेस काय, त्याची जी मजबूती आहे ती काय. आपण टॉपिंग करत राहणं प्रत्येक आम्ही साधारणतः 15 ते 20 दिवसांच्या आसपास आमचं एक टॉपिंग बागेमध्ये असतं, वॉटरशूट काढणं असतं. वॉटरशूट काढत असताना त्याचे लहानपणीपासूनच विचार करा, तुम्ही वॉटरशूटला तोडून कधीच घ्यायचं नाही. तो वॉटरशूट जिथून आलेला आहे त्याच्या खोडाच्या जवळून तिथून पूर्णपणे त्याला त्याच्या वॉटरशूटचं जिथं फुटलेलं आहे तिथून काढून घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यानंतर त्याची जी संख्या असते खूप कमी आहे. आता माझ्या बागेमध्ये नगण्य अशा प्रमाणामध्ये खालून जे झाडाच्या खोडाच्या तिथून वॉटरशूट्स येतात, कधीच येतात आणि तेही आम्ही दर 15 दिवसाला ते चक्कर मारून एक त्याचं वॉटरशूट काढण्याचं काम चालू असतं. आता याच्या पुढचा प्रश्न येतो की याच्या वाढ अवस्थेमध्ये याचं एक नियोजन काय असावं. मित्रांनो, वाढ अवस्थेमध्ये किंवा डाळिंबाच्या बाबतीमध्ये मी एक सांगतो तुम्हाला, मी आत्तापर्यंत याला रासायनिक खतांचा डोस, आपण बेसल डोस दिलेला नाही. यासाठी कंपोस्ट खतं म्हणा किंवा वर्मी कंपोस्टसारखे किंवा शेणखतासारखे याच्यावरती आतापर्यंत बाग चालवली आणि उत्तम त्याचा प्रतिसाद त्या खतांचा आहे. त्यासोबत आपण थोडे वॉटर सोल्युबल्स आपण घेत असतो किंवा त्याच्यामध्ये DAP, युरिया ह्या गोष्टींना आतापर्यंत आपण आपल्या शेतामध्ये आणलेलं नाही. हा विचार माझा व्यक्तिगत असू शकतो. तुम्ही असं करावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. आपल्या परीने त्याचं एक शेड्यूल बनवा. त्याचं बनवत असताना जैविक गोष्टींचा बी त्याच्यामध्ये समावेश असावा. जसं की आपण NPK सोल्युबल बॅक्टेरियाज म्हणतो किंवा मोबिलायझिंग जे बॅक्टेरियाज असतात ते असतात. ट्रायकोडर्मा, सोडोमोनस आहे, मायकोरायझा आहे आणि जर आपल्याला याच्यामध्ये प्रतिबंधात्मक निमेटोडसाठी पेपेसिलिमायसिस सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचाही वापर आपण आपल्या ह्याच्यामध्ये करू शकतो. मित्रांनो, साधारणतः एक आपण ज्यावेळेस त्याची हार्ड कटिंग डाळिंबाची करत असतो तर त्याच्यामध्ये करत असताना त्याच्यानंतर समजा जर दमट वातावरण वगैरे असेल, पावसाळ्याचे दिवस असतील तर त्याच्यानंतर एक त्याला सॅनिटाईज करणं गरजेचं असतं. कॉपर ऑक्झिक्लोराईड ह्या सारख्या गोष्टींच्या म्हणजे मार्फत आपण त्याला ते सॅनिटाईज करू शकतो आणि ते महत्त्वाचं असतं. कारण त्याचे परिणाम जे आपण त्याचे सॅनिटाईज करत असतो, जर नाहीच केलं त्याचे परिणाम तुम्हाला आज दिसत नाहीत. त्याचे परिणाम ते दूरगामी असतात, मोठ्या प्रमाणावर असतात आणि ते जास्त वेळ चालणारे असतात. आता याच्यानंतर आपण बोलता सुरुवातीच्या काळामध्ये मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करू शकतो. आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये एक ड्रीप त्याच्या ड्रीपच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, ड्रीप इरिगेशनच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक ड्रीप ठेवत असतो त्यासाठी. तर ते ठेवत असताना एक विचार करा की जास्त खोडावरती तो नाही आला पाहिजे. त्याचा ओलावा, जे एक ड्रीप आपण ठेवत असतो त्याचा ओलावा आपल्या झाडापर्यंत पोहोचावा. डायरेक्ट खोडावरती त्याचं पाणी पडू नये. किंवा त्याच्या खोडावरती पाणी पडल्याने तुम्हाला आजच्या आज किंवा 10 दिवसामध्ये काही परिणाम दिसणार नाहीत. त्याचे परिणाम हे दूरगामी असतात. त्याचे परिणाम 1-2 वर्षांनी दिसायला लागतात. त्याचे रोग वगैरे येणं हा त्याच्यासाठी एक इश्यू असू शकतो. त्यामुळे खोडाचं जे ड्रीप ठेवताना तुम्ही त्याचा ओलावा आपल्या खोडापर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी त्याचं ड्रीपचं प्लेसमेंट करायचं आहे आणि साधारण 2 ते 2.5 महिन्यांमध्ये त्याला हलवायचं आहे. त्याला 2 ड्रिप्स वगैरे 2 ड्रीप त्याला लावायचे आहेत. त्याचं साधारण अंतर हे खोडापासून 1 ते 1.5 फुटावं असावं आणि त्याच्यानंतर ते आपण वाढवत जाऊन साधारण खोडाच्या जी सावली आपली झाडाची पडत असते दुपारच्या उन्हामध्ये 12 वाजताचं किंवा ते आसपासचं ऊन असतं जे मध्य दुपारीचं, त्या दुपारच्या सावली जी पडते त्या सावलीच्या साधारणतः बाहेर त्याची प्लेसमेंट असावी. कारण ते जिथे पाणी पडत असतं तिथे काही बुरशी वगैरे वाढू शकतात किंवा काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये जन्मत असतात आणि उन्हामुळे त्याचा सफाया तो होत असतो. त्याच्यामुळे त्याचं कारण आहे की ते आपल्या झाडाच्या सावलीच्या ड्रीप हे बाहेर असावेत. मित्रांनो, याच्याविषयी आपण आणखीही व्हिडिओज बनवत राहू. कारण हा व्हिडिओ जो आहे तो अनर्थक खूप मोठा होईल. त्याच्यामुळे आत्तापर्यंतचं जे माझं नियोजन आहे त्याच्यातलं साधारणतः एक 50% भाग मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. याच्यानंतरचं जे व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण याचं शेड्यूल मी कसं वापरलं आहे किंवा याचे प्रतिबंधात्मक आपण उपाय काय करतो आहोत बागेमध्ये किंवा याची छाटणी किंवा ह्या गोष्टी कशा आणि कुठल्या वेळेत आपण करायला पाहिजेत या बाबतीत आपण पाहूयात मित्रांनो. धन्यवाद.